ज्यावेळी नांदऱ्यामध्ये इरिगेशनचं एक पर्व चालू झालं आणि पाण्यासाठी क्रांती निर्माण झाली, त्यामध्ये स्वर्गीय वसंतदादाचा फार मोठा मौलाचा वाटा होता. त्यानंतर विष्णुअण्णांचा होता, मदन भाऊंनी त्यावेळी सहकार्य केलेलं आहे. त्यावेळी इथं एक हरित क्रांती यशस्वी झाली आणि हे गाव सक्षम असं 100% इरिगेशनच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये पुढारलेलं असं झालं. त्यामुळे या गावची आर्थिक उन्नती झाली आणि त्यातून मग शैक्षणिक इतर व्यवसाय अशा पद्धतीनं या गावची प्रगती निश्चित चांगल्या पद्धतीनं तीही दादा घराण्यामुळे झालेली आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. एक बाजूने हे सांगत असताना वहिनी साहेबांना मी एवढं सांगेन, इथं एक परंपरेनुसार लोकसभेला जे मतदान झालं त्याच प्रमाणामध्ये इथं मतदान होईल. आपल्याला निश्चितपणे आमचे सर्व कार्यकर्ते लीड देण्यास सक्षम आहेत. पण हे करत असताना मी कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की ही इलेक्शन जे आहे ते आपल्याला ग्रामपंचायतच्या इलेक्शन सारखीच खेळावी लागेल. प्रसंगी आपल्याला घरादारापर्यंत पोहोचावे लागेल. वहिनींनी तयार केलेला जो जाहीरनामा किंवा वचननामा आहे तो घरोघरी पोहोचवावा लागेल आणि मतदारापर्यंत पोहोचून ते मतदार कसे बाहेर काढायचे हा सर्वात मोठा आपला भाग राहणार आहे. त्याचवेळी आपण इथं सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं वहिनींना यश मिळवून देऊ शकतो. हे आपण सांगत असताना वहिनी साहेबांना मी सांगेन की एक बाजूने ह्या गावचा सर्वांगीण विकास झालेला जरी वर्ग दिसत असेल तर मी एवढंच सांगेन, विस्तारित जो एरिया आहे त्यामध्ये रस्त्याचे विषय आहेत, गटरीचे विषय आहेत, त्यानंतर बालउद्यानचा एक विषय आहे, शाळेच्या काही इमारतीचे विषय आहेत. यामध्ये आपण निवडून निश्चित येणार असं आम्ही गृहीत धरून आपल्यासमोर हे विषय आजच मांडतो आहे. तो सोडवण्याच्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न कराल एवढं सांगतो. आणि शेवटी मी एवढं सांगतो की मशीनवरील 8 नंबरचं बटन दाबून जो कोयनी रेहराचं चित्र आहे त्याचं बटन दाबून आपण वहिनी साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देऊया, हेच या निमित्त सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.